संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी बीडचे अध्यक्ष म्हणून प्रकाश भन्साळी यांची निवड केली आहे आणि या ठिकाणी आजच्या या खास फलकाच्या अनावरणासाठी आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आणि ज्यांनी पुरोगामी विचार असतील किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल यांच्यामध्ये आपलं जीवन घालवलं अशा सुशीलाताई मोराडे आहेत. या ठिकाणी बाकी पुढे किसान संघर्ष समितीच्या वतीनं संपूर्ण बीड जिल्हा संपर्क अभियान शेतकऱ्याच्या विविध समस्यावर सुरू करण्यात येत आहे आणि ऑगस्ट क्रांती दिन म्हणजेच 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट अशा या अभियानाचा आज या ठिकाणाहून सुरुवात होते. सुशीलाताई या ठिकाणी आहेत ज्या काँग्रेसचे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य ज्या समविचारी संघटना आहेत या सर्वांच्या एकत्रित या अभियानाची या ठिकाणी सुरुवात होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी आपण पाहतोय की सुशीलाताई नेता त्यांना बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रकाश भन्साळी यांना नियुक्तीपत्रही दिलेले आहे आणि या कामाला इथूनही सुरुवात होणार आहे. निश्चितच शेतकऱ्या केजच्या वतीनं माननीय एडबा रोडे बापू यांना विनंती करतो की त्यांनी सुशीलाताईंचं स्वागत घेतो. पुढच्या पिढीला एक आपण संदेश देण्याचं काम करताय. निश्चित हे बी खरं आहे की समाज आपण इतकंही करून बी जागृतीचं प्रमाण जरा कमीच आहे, ही खंत आहे. तर आजच्या या निमित्तानं कार्यक्रमाच्या निमित्तानं काय एका दाण्यापासून 1000 दाणे तयार करणारी फॅक्टरी किंवा एखादा उद्योग जर आपण शोधायचा म्हटलं तर तो शोधून सापडणार नाही. कंपनीमध्ये किंवा उद्योगामध्ये एक वस्तू टाकली तर एकच तयार होते. समजा एखादी पेन आहे, पेन टाकला तर पेन एकच निघतो. पण शेतामध्ये जर पेरलं तर एक दाणा खाली पडला तर त्याच्यापासून मोठं एक कणीस तयार होतं, त्याला 1000 दाणे असतात. पण हा सगळा उपेक्षित वर्ग, शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्ग यांच्याकडं सगळेजण कानाडोळा करतायत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची आम्ही अंमलबजावणी करू. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी म्हणजे उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव, उत्पादन खर्च अधिक 50% नफा असा भाव आम्ही देऊ. आम्ही वाट बघतोय. अजून 10 वर्ष संपली, 11-20 संपली, 12वं वर्ष संपलं, 2014 ते आता 26 उजाडलं. पण अजून काय स्वामीनाथनच्या शिफारशीची अंमलबजावणी होऊ शकली नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या वर्षी 17,500 रुपये शेतकऱ्याला 25चा विमा आम्ही देऊ असं जाहीर प्रसार माध्यमांच्या समोर बोलून दाखवलं. आम्ही वाट बघतोय 17,500 रुपयाची. मी इथं आले तर एक शेतकरी मला असं म्हणाले की तुम्ही फक्त 25च का मागता, 23-24चं का नाही मागत. तर मी त्यांना म्हणलं की त्यांनी जे जाहीर केले ते तर आधी पदरात पाडून घेऊ, नंतर आपण दुसऱ्यासाठी लढत राहू. आणि म्हणून भन्साळी यांचे जे प्रयत्न आहेत मी खरंच त्यांचं या ठिकाणी कौतुक करेन, अभिनंदन करेन. त्यांनी माझा इतका पिच्छा केला. अनेक दिवसापासून या प्रश्नावर लढायचंय, ताई आपल्याला काहीतरी करायचंय, अशा प्रकारे त्यांचा प्रयत्न होता. शेवटी मग मी त्यांना म्हणलं बाबा मी किसान संघर्ष समिती म्हणून महाराष्ट्रामध्ये माझं संघटन आहे. ऑल इंडिया लेवलला जो संयुक्त किसान मोर्चा आहे जो दिल्लीला सिंगू बॉर्डरला आणि इतर ठिकाणी लढला, 700 शेतकरी 3 कायदे रद्द करण्यासाठी शहीद झाले, मृत्यू पावले. ऊन वारा पाऊस ह्याच्यामध्ये त्यांना मृत्यू आला. पण तरीसुद्धा
सरकारला काही घाम फुटत नव्हता. उलट त्यांच्या वाहनाच्या समोर खिळे ठोकले, रस्ते अडवले सरकारनं. जसं काय एकदम क्रूर पद्धतीनं हिटलरपेक्षाही बेकार वागणूक त्यांना दिली. पण पंजाबचा शेतकरी, हरियाणाचा शेतकरी, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशचा शेतकरी, दक्षिण पट्ट्यात, उत्तर पट्ट्यातला हा लढला आणि ते कायदे सरकारला मागं घ्यायला भाग पाडलं. असा हा एकूण चळवळीचा तो इतिहास असलेला डॉक्टर सुनीलम म्हणून कार्यकर्ता आहे. त्यांनी ऑल इंडिया लेवलवर त्याचं हे संघटन काम करतं आहे आणि त्यांनी मला खूप आग्रह केला की ताई तुम्ही महाराष्ट्रामध्ये याचं काम उभं करा. मी अनेक दिवसापासून किसान संघर्ष समिती म्हणून जरी पेपरला बातम्या देत असते तरी मला संघटित अशा पद्धतीचं काम काही जमलं नव्हतं. पण भन्साळी भाऊच्या रूपानं, प्रकाश भाऊच्या रूपानं जिल्ह्याला एक चांगला कर्तव्यदक्ष आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी प्रेम, तळमळ असणारा एक कार्यकर्ता या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे आणि म्हणून त्यांनी मला काही म्हणले तरी मी त्यांना होच म्हणले. सुनेत्राताई पवार आपल्या पालकमंत्री महोदया यांना एक निवेदन दिले आम्ही त्या दिवशी की आमचा जर 17,500चा पीक विमा मुख्यमंत्र्याशी बोलून तुम्ही जर दिला नाही तर आम्ही तुम्हाला झेंडावंदन करू देणार नाही. आता आणू शकलो नाही, पण जी काही आपली मोडकी तोडकी ताकद असेल ती ताकद घेऊन आम्ही 15 ऑगस्टला त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांनी जर नाही दिला पीक विमा 15 ऑगस्टच्या आत तर, कारण जाहीर करून वर्ष झाले, आम्हाला आता सबुरी राहिली. त्यांनी ताबडतोब ह्याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेतकरी अडचणीत आहे. अतिवृष्टीचं अनुदान अजून मिळालेलं नाहीये. अतिवृष्टीचं अनुदान सुद्धा त्यांनी दिलं पाहिजे. जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, अशा प्रकारचं ब्रीद वाक्य घेऊन आम्ही आता ह्या लढाईमध्ये उतरण्याचा आमच्या ताकदीनुसार निर्णय घेतलेला आहे.